कम्प्युटर्सच्या जगात ऑपरेटिंग सिस्टीम OS महत्त्वाची भूमिका बजावते. हे एक सॉफ्टवेअर आहे जे कम्प्युटरवरील सर्व हार्डवेअर व सॉफ्टवेअर रिसोर्सेस मॅनेज करते. फाईल्स मॅनेज करण्यापासून ते ॲप्लिकेशन चालवण्यापर्यंत, मेमरी हाताळणे व इंटरनेटशी जोडले जाण्यापर्यंत ऑपरेटिंग सिस्टीम सर्व कम्प्युटर ऑपरेशन्सचा आधारस्तंभ आहे. ऑपरेटिंग सिस्टीम नसती तर कम्प्युटर त्याचे काम सुरळीतपणे करू शकला नसता, ज्यामुळे ती प्रत्येक कम्प्युटरची महत्त्वाची घटक बनते. आता इथे ऑपरेटिंग सिस्टीम विषयी एक स्टेटमेंट दिलं आहे. प्रत्येक कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असलीच पाहिजे. आता बघूया हे बरोबर आहे की चूक. कम्प्युटरचे रिसोर्सेस मॅनेज करणे हे ऑपरेटिंग सिस्टीमचे मुख्य कार्य आहे. यामध्ये समावेश होतो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट CPU, मेमरी, डिस्क ड्राईव्ह्स आणि पेरिफेरल डिव्हाइसेसचा, जसं की प्रिंटर्स आणि कीबोर्ड्स. हे युजर इंटरफेसही पुरवते, जसे की विंडोज, मॅक OS व लिनक्स, ज्यामुळे युजर्स कम्प्युटरशी सहज संवाद साधू शकतात. बहुतांश ॲप्लिकेशन ऑपरेटिंग सिस्टीमवर चालण्यासाठी बनवलेली असतात. OS अंमलबजावणीसाठी या ॲप्लिकेशन्सना आवश्यक एन्व्हायरमेंट व सर्व्हिसेस पुरवते. OS शिवाय कम्प्युटरवर सॉफ्टवेअर प्रोग्राम चालवणे अवघड झाले असते. ऑपरेटिंग सिस्टीममुळे कम्प्युटरचे हार्डवेअर कंपोनंट्स सतत एकत्र काम करत असल्याची खात्री करून घेता येते. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. प्रत्येक कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम असली पाहिजे, रिसोर्सेस मॅनेज करण्यासाठी, युजर इंटरफेस पुरवण्यासाठी, ॲप्लिकेशन्स सपोर्ट करण्यासाठी, हार्डवेअर कंपॅटिबिलिटी सुनिश्चित करण्यासाठी आणि सिक्युरिटी मेंटेन करण्यासाठी. OS शिवाय कम्प्युटर फक्त हार्डवेअर कंपोनंटच्या कलेक्शनपेक्षा जास्त नसता आणि कोणतेही अर्थपूर्ण काम करू शकला नसता. मित्रांनो, तुम्ही या विषयाबद्दल तुमच्या MSCITच्या पुस्तकात जास्त शिकू शकता.